हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या फर्स्ट मिनी व्लॉगमध्ये. तर काल ॲक्च्युली आम्ही बाहेर गेलो होतो, त्यामुळे घरातली सगळी कामं तशीच पेंडिंग होती. आणि कसं असतं ना लेडीजचं, की बाहेर जाऊन आल्यावरती कंटाळा येतो, त्यामुळे घरातली काही कामं होत नाहीत आणि करू पण वाटत नाही. तसंच माझंही झालं, म्हणून मी रात्री फक्त स्वयंपाक केला आणि बाकीची कामं तशीच ठेवून दिली. मग सकाळी उठून मी इकडे भांडी घासून घेतली, किचन ओटा सगळा धुवून घेतला. आणि किचन ओटा धुताना, भांडी घासताना माझे कपडे पूर्णपणे ओले होतात, सगळेच भिजून जाते मी. त्यामुळे मी आंघोळ काही केली नाही. म्हटलं ही सगळी कामं आवरून झाल्यावरतीच आंघोळ करावी आणि तसंच केलं मी. नंतर मग फक्त फरशी पुसून घ्यायची राहिली होती, तेही पुसून घेतली. म्हटलं ते परत राहिलं की मग ते तसंच राहून जातं, म्हणून ते पण काम करून घेतलं. नंतर इकडे आदितीची आणि टिकूची आंघोळ घालून घेतली. दोघींचं आवरत होते. तिची वेणी घालायला घेतली आणि तिची वेणी घालताना तिचे नखरे चालू होते की मम्मा दुखतंय, हे होतंय. तरी मी हळूच करत असते, तरी पण त्यांचं चालूच असतं. मग ती इकडे पप्पाला बोलत होती की पप्पा मला परत डीमार्टला जायचं आहे, हे घ्यायचं आहे, ते घ्यायचं आहे, टिकूला हे घेऊन द्यायचं आहे, टिकूला ते घेऊन द्यायचं आहे. खरं तर ॲक्च्युली सगळं घ्यायचं तिला तिच्याचसाठी होतं, स्वतःसाठी. पण ती इकडे टिकूचं नाव सांगत होती. मग तिची वेणी झाली आणि मग परत टिकूची वेणी घालायला घेतली. तर टिकूचे बघा कसे नखरे चालू आहेत. ते असं कॅमेरासमोर दिसला की मुद्दाम असं करत असते, तोंड वाकडं कर, कुठे काय कर, तिचं नेहमी चालूच असतं. कधीच शांत बसत नाही. आणि फोटो काढताना पण ती कधीच फोटो काढू देत नाही. तिचे हमेशा फोटोमध्ये तोंड वाकडं केलेलं असते, नाही तर काही ना काही असते, त्यामुळे तिचे फोटोज काढता येत नाहीत. आणि हे असं तिचं चालू असतं. आणि पप्पासमोर असल्यामुळे तर अजून नखरेच करत होते. आणि टिकू काय करते, पप्पाला पप्पी देते, सगळ्यांना देते, पण मला काही पप्पी देतच नाही. मग मी काय करत असते, मधून तिची असं चोरून पप्पी घेत असते. ती कारण मला देतच नाही, मुद्दाम देत नाही. आणि मग मी असं चान्स मारत असते, अधूनमधून तिची पप्पी घेत असते. आणि आजच्या व्लॉगमध्ये हे एवढंच होतं. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.